तो सबसे पहले मेरे तरफ से धन्यवाद हो ना, क्योंकि तुमने अपने पिछले ब्लॉग को बहुत प्रेम दिया ना, तो इसलिए धन्यवाद बोल रहा ना मैं। तो किधर को जा रहे थे आपण अभी? तर ही आहे गाईस बुरहानपूर MP मधली लँग्वेज, जी थोडी हमरे को तुमरे को आणि थोडी हिंदी मराठी मिक्स करून बोलली जाते। तर सकाळ सकाळी केळं खात आम्ही निघून गेलो आलमगंजला जायला। तर आलमगंजला बाहेरपुरासुद्धा म्हटलं जाते, कारण ते बुरहानपूरच्या थोड्या बाहेरच्या साईडला येते। तर ही बुरहानपूरमधली सर्वात जुनी आणि सर्वात मोठी मस्जिद आहे गाईस, आणि हा आहे बसंतीचा टांगा। तर आम्ही विचार केला की टांग्यामधून जाऊ, पण नंतर आठवलं की भाई आपल्या पास तर बडे बडे दो टांगा आहे, त्यामुळे गाईज आम्ही चालतच गेलो। आणि काकाने त्याची दिवसाची सुरुवात मस्तपैकी त्याची एनर्जी ड्रिंक पिऊन केली। आणि तुम्ही इथे ऊन थंडीची मजा घेत घेत केस कापू शकता, कारण ओपन सलून आहे। आणि हा आहे आपल्या गांधी बापूंचा चरखा, जे की इथेच सोडून गेलेत। नाही गाईज, इथे अजूनही चरख्याचा वापर केला जातो कापड बनवण्यासाठी। तर खूप छोटंसं गाव आहे। तर इथे तुम्हाला गाई, म्हशी, बकऱ्यांचे चॉको चिप्स हे जास्त बघायला भेटतील। तर मी सुद्धा खूप दिवसानंतर या गावाला आलो आणि पूर्ण चेंज होऊन गेला आहे गाईज। मी जेव्हा लहान होतो तेव्हा इथे सायकल चालवायचो, तर हर हर महादेव बोलत बोलत आम्ही पोहोचून गेलो त्यांच्या घरी। तर गाईज, हे आहे ते घर जिथे मी लहानपणी खूप जास्त खेळलेलो आहे। तर हा एरिया पूर्ण असा मोकळा होता, तुम्ही अख्ख्या एरियामध्ये सायकल फिरवायचो गाईज। आणि पप्पा पण तेच बघतायत की हा एरिया किती चेंज होऊन गेलेला आहे, ते पूर्ण गल्ल्या होऊन गेलेल्या आहेत। तर गाईज, आम्ही आलो होतो आमच्या आईला भेटायला, म्हणजे माझ्या आईला आणि माझ्या पप्पाच्या मावशीला भेटायला आम्ही आलो होतो। तर आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही गाईज, कारण आम्हाला रिटर्न रावेरला सुद्धा निघायचं होतं। आणि तुम्ही कालपासून मला एकाच ड्रेसमध्ये बघताय, तर आम्हाला वन डे रिटर्न जायचं होतं, तर आम्ही जास्त कपडे घेऊन नव्हते आले गाईज। आणि खूप जास्त तहान लागली होती, तर म्हटलं गन्ने का जूस बड़ा ग्लास 20 रुपये का पीना ही पड़ेगा, बड़ा गिलास 20 रुपए का इधर। तर मस्त थंडा थंडा ज्यूस पिला आणि निघालो आम्ही घरी जायला। आणि हा बघा गाईज रिक्षामध्ये कुठे बसलेला आहे ते। तर पोचलो आम्ही घरी। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर भेटू लवकरच नवीन कॉन्टेंट बरोबर दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय। तो मेरे को इस पे 1-2 हज़ार व्यूज़ हो ना, हो क्या?